हिंदीमध्ये माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. पहिलाच प्रश्न होता की यंग मॅन व्हॉट इज युअर एज, तुम्ही 22 वर्षाचे आहात का? म्हटलं नाही सर, मी फक्त 21 वर्षाचा आहे. हे बघून ते शॉक झाले होते, खूप आनंदित झाले होते, कारण 21व्या वर्षी त्यांचीच मुलं काय करत असं त्यांना माहीत नव्हतं. तिथपर्यंत मी पोहोचलो होतो. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट. अर्धी लढाई तिथंच जिंकून झाली होती त्या वयाच्या फॅक्टरमुळं. मग आता अर्धी लढाई आपल्या उत्तराची होती. 2 प्रश्न माझ्या इंटरव्ह्यूचे खूप गाजले आणि ज्यांना मला खूप चांगले मार्क्स मिळवून दिले. मला 199 मार्क्स आहेत 275 पैकी, खूप जास्त मार्क्स आहेत. त्याची कारणं बघा. विचारलं की मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का होतं ना, आपण बघतो मी मुस्लिम असल्यामुळे मला मुस्लिम प्रश्नांची माहिती पाहिजे, म्हणून त्यांनी मला विचारलं, बघूया त्याला माहितीकडे. मग 6-7 कारणं सांगताना एक वहाबिझमचा उल्लेख केला. मग विचारलं वहाबिझम काय असतं, मग ते उत्तर देताना शिया सुन्नीचा उल्लेख केला. त्यांना असं वाटलं की हा सुन्नींना क्रिटिसाइज करतोय, टीका करतोय, म्हणजे मे बी हा शिया मुस्लिम असेल, म्हणून त्यांनी मला लाईटली विचारलं की तू शिया मुस्लिम आहेस का सुन्नी मुस्लिम आहेस. त्यावेळेस म्हटलं सर मी इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या गोष्टीवर विश्वास नाही आहे माझा. 21 वर्षाच्या मुलाकडून हे उत्तर त्यांना अपेक्षितच नव्हतं. त्यामुळे ते शॉकही झाले आणि आनंदीही झाले.